नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपल्या समोर त्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज आपण पाहतोय 17 आणि 18 ऑगस्ट 2026 चे महत्त्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने मी रोज 12 प्रश्न घेत असतो. आणि मित्रहो, व्हिडिओ पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्या प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल पण कमेंट करा. ओके, ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, शाईन कार्यक्रम 2026 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले आहे? तर पाहायला गेलं तर भारताची संस्था आहे ICMR ने केलेले आहे. ICMR चा फुल नेम काय इथे दिलेला आहे मी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. पूर्णरूप शाईनचे पूर्णरूप काय आहे? SHINE चे. तर इथं दिलेलं आहे मी पूर्णरूप, सायन्स हेल्थ अँड इनोव्हेशन फॉर नेक्स्ट जनरेशन एक्सप्लोर्स. ठीक आहे, ही आवृत्ती दुसरी आहे. 11 आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी हे झालेलं आहे आयोजन, म्हणजे कार्यक्रम झालेला आहे. ठिकाण देशभरातील 83 स्थाने. ओके, लक्ष गट 9वी ते 12वी विद्यार्थी. उद्दिष्ट काय त्यांचं? विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, आरोग्य, संशोधन आणि नवकल्पना याविषयी आवड निर्माण करणे. म्हणजे शाईन कार्यक्रमचा मुख्य उद्देश काय? 9वी ते 12वी विद्यार्थ्यांना पूर्णपणे सायन्स, आरोग्य, संशोधन, नवकल्पनाविषयी आवड निर्माण करणे. ओके, दुसरा प्रश्न, झांबियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? झांबियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे आभा नायर पटेल. आभा नायर पटेल यांची नियुक्ती झालेली आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. झांबिया सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. ठीक आहे, ओके. तिसरा प्रश्न, केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय, की केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उच्च शिक्षण आहे मित्रांनो, त्या विभागाचे कोण आहेत? सचिव आहेत. तर उत्तर आहे दीप्ती गौर मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय नाव मित्रांनो? दीप्ती गौर मुखर्जी. लक्षात असू दे. चौथा प्रश्न, भारतातील पहिले स्कोप टू उत्सर्जन मुक्त प्रमुख बंदर कोणते? भारतातील पहिले स्कोप टू उत्सर्जन मुक्त प्रमुख बंदर कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, VO चिदंबरम नार बंदर आहे ठरलेलं आहे. लक्षात असू दे. आपण डिटेल पाहूया त्याबद्दल. VR चिदंबरम बंदर पहिले स्कोप टू उत्सर्जन मुक्त बंदर VO चिदंबरम नार प्राधिकरण. ठिकाण तुतुकुडी, तमिळनाडू. जुने नाव तुतुकुडी बंदर. उपलब्धी, भारतातील पहिले स्कोप टू उत्सर्जन मुक्त प्रमुख बंदर. प्रमाणपत्र देणारी संस्था ब्युरो व्हरायटीज. लक्षात ठेवा. स्कोप टू उत्सर्जन म्हणजे काय? बाहेरून खरेदी केलेल्या, बघा स्कोप टू म्हणजे काय? बाहेरून खरेदी केलेल्या वीज, वाफ, हिटिंग किंवा कूलिंग यामुळे निर्माण होणारे अप्रत्यक्ष हरितगृह वायू उत्सर्जित करणे. बंदराची नूतनीकरणीय ऊर्जा निर्मिती एकूण वीज वापरापेक्षा जास्त झाल्यास स्कोप टू इमिनिस शून्य मानले जाते. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. बंदराची नूतनीकरण ऊर्जा निर्मिती, लक्षात असू दे. ठीक आहे, निर्मिती एकूण वीज वापरापेक्षा जास्त झाल्यास स्कोप टू इमिनिस शून्य मानले जाते. म्हणून पहिले स्कोप टू उत्सर्जन मुक्त बंदर कोणते? VO चिदंबरम बंदर. पाचवा प्रश्न, IIHT सूत्रा 2026 चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? ठीक आहे, IIHT सूत्रा 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले? तर उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. काही पाहूया आपण. ठीक आहे, IIHT चं फुल नेम काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी. हा पहिलाच त्यांचा राष्ट्रीय संमेलन आहे. सगळ्यात पहिलं माहित पाहिजे. आयोजन नवी दिल्ली. उद्घाटन कोणी केलं? तर केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांचे असते. कार्यक्रम संबंध हातमाग तंत्रज्ञान आणि भारतीय हातमाग क्षेत्राशी आहे. ठीक आहे, ओके. IIHT सूत्र 26 आयोजन कुठे झाले? नवी दिल्ली. पुढे 6वा प्रश्न, 23वी इंटरनॅशनल, लक्षात असू दे, लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड म्हणजे IOL 2026 कुठे आयोजित करण्यात आली?
तर उत्तर आहे बुखारेस्ट रोमानिया येथे आयोजित करण्यात आलेली आहे. 23वी इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड, ठीक आहे, म्हणजे IOL 26 कुठे आयोजित करण्यात आली? बुखारेस्ट रोमानिया. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. IOL इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड, ठीक आहे. ओके, 26 मध्ये 23वी इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड होती. आयोजन बुखारेस्ट रोमानिया. कालावधी 26 जुलै ते 2 ऑगस्ट. इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड फोटोतील माहितीनुसार भारताने एक सुवर्ण, ठीक आहे, आणि 3 कांस्य पदक जिंकले. एकूण 4 पदक जिंकलेले आहेत. ठीक आहे. ही स्पर्धा भाषा विज्ञान, भाषेची रचना, तर्कशक्तीवर आधारित असते. ठीक आहे. भारताने एक सुवर्ण 3 कांस्य पदक जिंकलेले आहेत. पुढे जाऊया. आपण 7वा प्रश्न पाहतोय. 26ची इराणी चषक सामना कोणत्या मैदानावर आयोजित केला जाणार आहे? पाहायला गेलं तर ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे मित्रांनो. शेरे ई काश्मीर स्टेडियम श्रीनगरमध्ये ते आयोजित केले जाणार आहे. पुन्हा एकदा, इराणी चषक कुठे आयोजित करण्यात जाणार आहे? शेरे ए काश्मीर स्टेडियम श्रीनगर. डिटेल पाहूया आपण. ठीक आहे. इराणी कप आहे. ठिकाण श्रीनगर, जम्मू काश्मीर. मैदान शेर ए काश्मीर स्टेडियम. सामना जम्मू काश्मीर विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया. जम्मू काश्मीर हा 25-26 रणजी करंडक विजेता आहे. श्रीनगर इराणी चषकाचे आयोजन दीर्घ कालावधीनंतर होत आहे आणि हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर 26 दरम्यान असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने सांगितलेले आहे. ठीक आहे. आपण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. इराणी चषक कुठे होणार आहे? शेरे ए काश्मीर स्टेडियम श्रीनगर. मग आता इराणी चषक कशी संबंधित आहे? क्रिकेटशी संबंधित आहे. 8वा प्रश्न. अंद्रास बाका यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? प्रश्न सुंदर विचारलाय की आंद्रास बाका यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? पाहायला गेलं हंगेरी देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. ठीक आहे. ओके, ते हंगेरीचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख होते. हंगेरी संसदेत त्यांची निवड झाली. ते हंगेरीचे 14वे राष्ट्रपती आहेत आणि निवड 11 ऑगस्ट रोजी झाली. त्यांचा शपथविधी 19 ऑगस्ट म्हणजे उद्या होणार आहे. ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे हंगेरीचे नवे राष्ट्रपती अंद्रास बाका. पहिले ते कोण होते? सुप्रीम कोर्टाचे ते प्रमुख होते त्या देशाच्या, आणि ते 14वे राष्ट्रपती. निवड झाली 11 ऑगस्ट आणि शपथविधी त्यांचा 19 ऑगस्ट रोजी आहे. 9वा प्रश्न. फ्युचर कम्युनिटीज आदिवासी हिस्ट्रीज ऑफ द पॉलिटिक्स पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे उमर खलीद. या पुस्तकाचे काय आहेत? ते लेखक आहेत. पुस्तकाचा विषय काय मित्रांनो? लक्षात असू दे की पाहायला गेलं तर आदिवासी इतिहास आणि सत्तेचे राजकारण. पुस्तका विशिष्ट झारखंडमधील सिंहभूम प्रदेशातील आदिवासी समाज इतिहासाचा अभ्यास केला आहे. ठीक आहे. ओके, आणि प्रकाशक जर पाहायला गेलं जिगर नोट हे प्रकाशक आहेत. ते हे पुस्तक त्यांच्या PhD संशोधनावर आधारित आहे. ठीक आहे. उमर खलीद. नेक्स्ट 10वा प्रश्न. बंगालच्या उपसागरावर असामान्य ओझोन थर कोणत्या उंचीवर आढळला? मध्ये याचा शोध लागला होता. त्यानुसार ते शोध घेता घेता किती साधारण उंचीवर आढळला असं विचारला गेलाय. तर 21 ते 23 किलोमीटर वरती तो आढळला गेलेला आहे. ठीक आहे. बंगालच्या उपसागर असामान्य ओझोन थर 21 ते 23. डिटेल पाहूया आपण. बंगालचा उपसागर असामान्य ओझोन थर क्षेत्र उत्तर बंगालचा उपसागर. उंची 21 ते 23. थराची जाडी 2.1 ते 2.4 किलोमीटर. कालावधी 24 तासापेक्षा अधिक. संशोधन लक्षात ठेवा नेट अरसमा मोहीम टप्पा 1 होता. अर्थ अँड स्पेस सायन्स जर्नलने अमेरिकन जिओग्राफिकल युनियनने, ठीक आहे, यांनी याचा शोध लावला होता, प्रकाशन केलं होतं. शोध मोहीम होती ही. आणि त्यानुसार ओझोनचा थर आढळलेला आहे. ओझोनचे पाहायला गेलं रासायनिक सूत्र काय? O3 आहे. सामान्य स्थान सितांबर आहे. कमाल एकाग्रता साधारणतः 25 ते 30 किलोमीटर उंचीवर असतो. कार्य सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणापासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करतो. आणि बंगालमध्ये कधी आढळला? 21 ते 30 किलोमीटर म्हणजे खाली, भरपूर खाली आढळला होता. नेक्स्ट 11वा प्रश्न आपण पाहतोय. मोटो जीपी ब्रिटिश ग्रँड प्री 2026 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? मोटो जीपी ब्रिटिश ग्रँड प्री 2026 चे विजेतेपद पाहायला गेलं राहुल फर्नांडिसने पटकावलेले आहे. 12वा प्रश्न. एरलिंग हॉलंड हे कोणत्या देशाचे फुटबॉलपटू आहे? पाहायला गेलं ते कोणत्या देशाचे? तर नॉर्वे
देशाचे ते फुटबॉलपटू आहेत. नाव काय? एरलिंग हॉलंड. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, मिस वर्ल्ड 26 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? ऑप्शन आहे मनुषी छिल्लर, निकिता पोरवाल, नंदिनी गुप्ता, सिनी शेट्टी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? आणि मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.